चंद्रपूरच्या विहिरीमध्ये रस्ता आहे हा माहिती इथून हा या जो गुफा जो आहे महाकालीचा तर ह्या सारा विहिरीमध्ये जाते चंद्रपूरच्या विहिरीमध्ये विहिरीमध्ये हा ते गुफा किती किलोमीटरचा रस्ता आहे नाही तेवढा माहित नाही 9 किलोमीटर काहीतरी नाही हे तर नव्हतं रस्ते म्हणजे गजा रूम आहे अच्छा ओके आणि यातून पुन्हा वणी रंगास्वामी हो का इथूनच का इथून तिनं जसं दर्शन जाते तर गेलती मी ओके बरं काही सोडलं होतं का म्हणजे म्हणतात की बकरी ते लोक सोडली म्हणतात लोक तर नाही ऐकत कसं मला नाही दाखवलं बकऱ्याचं काहीच नाही दाखवलं फक्त मला सांगितलं काही दलदल आहे आणि तिकडे गेल्याच्या नंतर एक मोठं म्हणजे तलावासारखं असं नाही का अंदर आहे नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं स्वागत आहे भारत क्योर या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आहोत भद्रावती 88 मध्ये लग्न झालं 25 तारीख. त्याच्यानंतर मला तिसरा दिवस माझ्या माईनं दर्शन दिलं. अच्छा तिसऱ्याच दिवशी तर मग अशी जवळ बसायची पिवळं पितांबर घालून एवढं मोठं कुंकू लावून आणि जवळ ते भाषण करे मिळालं पण मी तिच्यासंग बोलत नव्हते म्हणजे मला वाचन नव्हती तिच्यासंग बोलायची. तर मग मी घरच्या लोकांना सांगितलं का बा असं आहे तर एक बाई माझ्यासोबत बोलते कोण आहे कोणी म्हणतात नाही का साशी माझी कसं नाही म्हणतात ना त्याच्यासाठी मी विचारलं नाही म्हणजे भवानी आपली भुयारात मी ही जागा पाहिली तर मी आहो चंद्रपूरची हे माझी सासूरवाडी हे मंदिर म्हणजे माझी सासूरवाडी. तर मग सांगितलं तर म्हणे आपली भवानी आहे म्हणे. मग मी गावातल्या लोकांना सांगितलं म्हणून भवानी आहे तर मला म्हणते का तू ये मी येत आहोत तू ये असं म्हणते म्हणलं म्हणते तुला म्हणते बोलवत आहे तर म्हणते तुमची भवानी आहे ते काही असं म्हणते म्हणलं नाही ते नाही माहीत पण मला म्हणत आहे काही ये म्हणून. मग आमच्या घरापाशी एका मुलाला पाणी पाजत होतं मी म्हणलं अशी कशी धरती माहिती म्हणलं धरती नाही म्हणलं मी म्हणलं असं कसं बा म्हणलं तुम्ही म्हणता म्हणलं का आहे भवानी म्हणून पण मला तर माहीत नाही पण मला चांगली येऊन पितांबर नेसून सणाने ते मुले समोर बोलते म्हणलं काही ये बा. आणि त्या मुलाला असं पाणी वाजतं धरती अशी आहे माय ना तू अशी कशी लपली आहे बा म्हणलं. मग म्हणते तू ये ना म्हणते मी हाऊन येतं म्हणते ये ना म्हणते जे तिची जागा जी आहे आत्ता बैठकाची तर स्वप्नात मग बोलवे स्वप्नात एवढी जागा खोदायला लावे अशी अशी आता करू पूर्ण अशी जागा खोदली का तेवढी मूर्ती हो का गावं मग दिसलं का तेवढ्यात गायब होय मग माझी जाग घेऊन जाईल म्हणजे गायब म्हणजे मला जाग ये. मग असं करता करता मग ज्यानं पाठ पाहिली त्यानं मला चांगली सिरियस केली. तर मी 5 वर्ष दवाखान्यात राहिली मला प्रेमचंद्र तिनं 1 रुपया नाही घेतला 5 वर्ष पण तिच्या दवाखान्यात राहिली. तिच्या दवाखान्यात 2 जणी ये एक जण गुळफुटाने दे एक जण दही साखर दे ह्या मग गुंडावारणी बेडवरचे नाही का कोणासंग बोलते तू का खाऊन राहिली ते विचारायच्या मला. मी म्हटलं 2 बाई आहे ना माझ्यापाशी उभ्या म्हणलं नाही आम्हाला नाही दिसन तू कशी म्हणते मला दिसते म्हणून अगं हाय म्हणलं ह्या बोलत आहे मी सोबत म्हणलं का मला ये म्हणते पहाडाच्या खाली मी आहो माझ्या समोर नद होती भद्रशेषापाशी कोणी जात नव्हतं भद्रशेष पाण्यात होता आणि तो भद्रशेषानं मला विनंती मागितली तर माझी नद खुणाडायला बसवली असं म्हणून सांगते बा म्हणलं. तर मग ते डॉक्टरीने म्हणे असं काहीतरी म्हणे तुला म्हणजे काही दिसत असं ते त्यांनी सांगायचं मी सगळ्याला सांगून चुकून गेली. मग मी खूपच सिरियस झाली. मग हे माय म्हणे तुला येणं आहे का नाही 5 वर्ष आता पूर्ण झाले तुला येणं आहे का तुला सदैव दवाखान्यात राहणं आहे. तर मी म्हणलं पाय मी नाही शिकून नाही मला तांत्रिक समज नाही मंत्रिक समज नाही कानून समजत मी का खुर्च्यापाशी येऊन म्हणलं जगात भद्रावतीत लई लोक आहेत नाही म्हणे तुझ्याशिवाय मला कोणी हात लावणार नाही तुझ्याशिवाय मला हात कोणी लावू शकणार नाही म्हणे नाहीतर म्हणजे मी भयानक करून टाकेन. मी म्हणलं ठीक आहे. तिनं कबूल केलं मला 2 जीवनदान मिळाले माझ्या भासऱ्याचा मुलगा वाचला डीपेचा एक मुलगा वाचला त्यामुळे हे मायेचं मंदिर खोलण्यात आलं. आणि त्याच्यानंतर मग हे खोदाई झाली येथल्या लोकांना मागू येथले म्हणजे मोठे लोक त्यांना मागून काहीच म्हणे येतं आपण कुठं हे राहते का म्हणते तर येतच आहे हा निव्वळ बेशरमचे झाडं होते आमची जागा नाही दिसे का मंदिर कुठं आहे तेव्हा नाही का येतच झुलेवाले पोर होते ते एवढीशी म्हणजे आमच्याच घराने एवढीशी खुली म्हणजे आपले घुस कशी आपण डुकर घेतो घुसतो नाही का घुसत पोटावर झोपू ती मूर्ती काढली अर्धी काढली का म्हणजे झाड जेव्हा इंग्रजाच्या राजामध्ये म्हणे फाशीचा फंदा लावला म्हणे नारीमध्ये तू फाशीचा फंदा लावत आहे का म्हणे तू येतच आहे मायपाशी म्हणे जशी आली तेवढी बिमारीतून तिला हात लावल्याबरोबर माया अंगाला शक्ती आली. तर मग हे पूर्ण काढलं हे काढल्याच्या नंतर तिनं चांगलंच असतं तर करायला लागलं कोणतंच आपल्या मनात खोदाई करू शकत नाही. तिनं चांगलं ते हे काढलं हे काढल्याच्या नंतर मग यातले लोक पोरं 12वी हे ते कुठे नापास होतो आम्ही तर कुठे
मदत करतो म्हणून खरं म्हणून दुधेवाल्यानं केले मेले बिचारे पण त्यानं मला मदत केली आणि मग जो यात्री पाहायला येते त्यानं मदत केली पण यातल्या लोकांनी केली त्यानं खाऊन नष्ट होऊन गेले आपल्याला पण नाही का जेव्हा हे काढल्याच्यानंतर मग लोकांना रिपोर्ट दिली काही हांडा सापडला बघ पोलीस आलते माझ्या सासऱ्याले माझ्या घरवाल्याले आणि एक ठेवला होता झाडू माराले त्याला तिघाले नेलं पोलीस स्टेशनले पाटील सर होते आपल्या पोलीस स्टेशनले भद्रावतीच्या आणि इथंच मी बसून होती मा म्हणते तू चाल म्हणते मी म्हणलं कुणाला चाल म्हणत आहे म्हणलं पोलीस स्टेशनमध्ये मी तुझ्या म्हणण्यांना ये तुमच्या म्हणण्यांना आहेत म्हणलं मला जर माय म्हणत मी खुद येतो साहेब म्हणलं त्याला हो म्हणलं यायला गाडीत बसवलं घेऊन गेले ते साहेब त्याच्या तेही तिथं उतरले ते आपल्या त्याच्यात जाते तर त्या खुर्चीवर मी बसून दिसली म्हणजे हे माय ह्या रूपात तर त्यांना बसून दिसली तर ते त्यांना त्याला आणून सोडले येतं मंदिरात आणि पाय पकडले नाही मा म्हणे मी चुकलो म्हणे मग त्यानं 2 वर्षाच्या बाद मला सांगलं का यातल्या लोकांची नावं गावं का यानं मला अशी कंप्लेंट दिली होती मग मला शेगावले न्यायालय खूप काही तयार होते पण मी त्या दरोड्याच्या घरी गेली नाही हो ते तेव्हा त्याचं मग त्याच्यानंतर मग ते झालं मग 96मध्ये येतं तर तुम्हाला तर माहीतच आहे आता मोठ्या माणसाची कारवाई कशी राहते तर येतं 7 वर्ष त्यानं गाजवलं मला पुणा नाशिक दिल्ली बहुत काही सांगे यातल्या लोकांना मी म्हणलं मला पुन्हा नाही जावं लागत दिल्ली नाही जावं लागत जेव्हा तिच्या शरीरात मी आहो तिचं शरीर म्हणजे आहोत आज ना उद्या तर येणारच आहे म्हणलं मी म्हणलं खूप गाडी जातो तर त्यानं लावून पडलं का बाई इले मी ना आम्ही काढली बा म्हणून असंच म्हणून जागीर केलं मग काही दिवसानं हे बाई अशी मागते तशी म्हणजे बदनाम लई केलं मला पोलिस लई आणले हातगड लावायला काही लावायला बहुत काही केलं पण त्याच्या ह्याच्यात माई मजा नाही सापडू दिलं तर मग त्याच्यानंतर झाल्याच्यानंतर 7 वर्षाच्या बाद मी नागपूरच्या कोर्टात केस गेली केस झाल्याच्यानंतर माय म्हणाली का तुझ्यात पत तर हे नाही होत त्याच्या कमिटीला चढत नाही तर रजिस्ट्रेशन कोणाचं सोनं होऊन देणार नाही म्हणजे हे बंद आहे मंदिर 2500 पूर्वी 2500 वर्षापूर्वी हा बंद आहे हा 2500 पूर्वी बंद आहे म्हणून सांगलं होतं 2500 पूर्वीची कहाणी तू कर म्हणून मला तिनं सांगितलं म्हणे त्या वक्ती तिनं सांगितलं जेव्हा खोदाई केली ना त्यावेळी तिने हे मी सांगितलं चंद्रपूरच्या विहिरीमध्ये रस्ता आहे हा, इथून? हा या जो उपाय जो आहे मांकालीचा ह्या थारा विहिरीमध्ये जाते चंद्रपूरच्या विहिरीमध्ये चंद्रपूरच्या विहिरीमध्ये हा ते गुफा किती किलोमीटरचा रस्ता आहे नाही तेवढा माहित नाही 9 किलोमीटर काहीतरी नाही हे तर नव्हतं ते रस्ते म्हणजे गद्या रूम आहे अच्छा ओके नाही आणि यातून पुन्हा वणी रंगास्वामी हो का इथूनच का हा इथून तिनं जसं दर्शन झालं ते तर गेलती मी ओके ते बरं तर काही सोडलं होतं का म्हणजे म्हणतात की बकरी ते लोक सोडली म्हणतात लोक तर नाही ऐकत हा, नाही हा. कसं मला नाही दाखवलं बकऱ्याचं काहीच नाही दाखवलं फक्त मला सांगितलं काही दलदल आहे आणि तिकडे गेल्याच्या नंतर एक मोठं म्हणजे तलावासारखं असं नाही का अंदर आहे ते हिरवं कंच पाणी येऊन आहे अच्छा. ते पुष्कळ काही लंबलचीत काय तिकडे हो का? पण पण ते रस्ता खोदाई- हाच होय ना रस्ता ह्या चंद्रपूरचा आहे अच्छा. आणि इथं रूम आहे खोले बी आहे ना देवस्थान आहे पूर्ण कुठून रूम आहे म्हटलं अंदर गेल्याच्या नंतर थोडं गेल्याच्या नंतर खोदाई केली तर पूर्ण काही आहे त्याचा तर बहुत राजकारण आहे म्हणजे रोज लंबा रस्ता आहे त्याचा ओके. त्याची माता आहे हो ह्या का? गुफेत हे खोदलं नाही ना त्यामुळे नाही मी तर ते काढणार होते जिथं मूर्ती आहे ना आपली